महापालिका क्षेत्रातील नालेसफाईच्या कामात सोमवारपासून सुरुवात झाली आहे। ही कामे पावसाळ्यापूर्वी मे महिन्याच्या अखेरपर्यंत पूर्ण होतील असं प्रतिपादन ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी केलंय। पहिल्या टप्प्यात 5 प्रभाग समिती क्षेत्रात नालेसफाईचे कार्यादेश देण्यात आले आहे, तर दुसऱ्या टप्प्यातील काम 25 एप्रिल पासून सुरू होणार आहे। नालेसफाईचं वेळापत्रक काटेकोरपणे पाळलं जावं, झालेल्या कामांची माहिती दररोज नोंदवण्यात यावी, तसंच संबंधित अभियंता आणि स्वच्छता निरीक्षक यांनी त्यांचा दैनंदिन अहवाल ठेवावा असे निर्देश आयुक्त राव यांनी दिले आहे। नाल्यातून उचललेला गाळ तात्काळ उचलला जावा, त्यामुळे दुर्गंधी पसरू नये असे देखील आयुक्तांनी स्पष्ट केलंय। तर सोमवारी सकाळी कापूरबावडी पोलीस स्टेशन समोर असलेल्या नाल्याच्या सफाईने या मोहिमेचा आरंभ आयुक्त सौरभ राव यांच्या उपस्थितीमध्ये करण्यात आलाय। त्यानंतर हरदास नगर येथील नालेसफाईच्या कामास आरंभ करण्यात आलाय। पाठोपाठ रेल्वे मार्गालगत ज्ञानसाधना महाविद्यालयाजवळ नाल्याच्या सफाईचं काम सुरू करण्यात आलं आहे।